हे हाय हॅलो नमस्कार रेशूज रेसिपी चॅनल अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बोंबील कुरकुरीत फिश फ्राय करणार आहोत. बऱ्याच जणांचं बोंबील तळताना तेलामध्ये सुटतो, म्हणजेच तेलामध्ये तो विरघळायला लागतो. तर ते होऊ नये आणि बोंबीलचं वरचं कोटिंग एकदम तेलामध्ये पण सुटतं, तर हे पण होऊ नये आणि बोंबील तळताना तो भरपूर तेलकट पण होतं. तर असं होऊ नये म्हणून यासाठी मी आज तुमच्यासोबत टिप्स भरपूर शेअर केल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. तर सगळ्यात आधी मी इथे 2 बोंबील घेतलेले आहेत आणि त्याला यामध्ये कट मारून घेतला आहे. तर सगळ्यात आधी बोंबीलवरती आपल्याला आलू लसूणची पेस्ट 1 चमचा घालून घ्यायची आहे आणि सोबतच 2 चमचे यामध्ये आपल्याला कोकमचं आगळ जे असतं ते घालायचं आहे, किंवा तुम्ही कोकम भिजवून त्याचं मिक्सरला बारीक पेस्ट पण करून घालू शकता. आता यामध्ये मी हळद घालून घेतली आहे. सोबतच मी इथे लाल तिखट जे असतं आपल्या घरातलं ते नेहमीचं ते मी यामध्ये घालून घेतलं आहे. सोबतच मी इथे जिरं पावडर घालून घेतलं आहे आणि आता हे धने पावडर घालून घेते आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व मसाले घातलेले जे आहेत ते आपल्याला ह्या फिशला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. तर आणि आपल्याला याला 5 ते 10 मिनिटासाठी मॅरिनेट करायला पण ठेवून द्यायचं आहे. तर आता आपण फिशला कट करून का घ्यायचं, तर जेव्हा फिश आपण तळतो ना तर ती जास्त बिलबिलीत होत नाही आणि ती व्यवस्थित फ्राय होते. याला 10 ते 15 मिनिटासाठी आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. ते यासाठी हा मसाला या फिशमध्ये छान मुरला गेला की फिशला चव ही छान येते. तर इथे आता माझा छान मसाला लावून झाला आहे. आता याला मी 10 ते 15 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवते. तोपर्यंत मी दुसरीकडे एका ताटामध्ये फिशला आपण तळून घेण्यासाठी एक कोटिंग बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ 2 चमचे घेतलं आहे. सोबतच मी इथे बारीक रवा घेतला आहे, तोही मी 2 चमचे इथे घेतलेला आहे. तांदळाचं पीठ घातल्यामुळे छान याला कोटिंग जे आहे त्याला छान बाइंडिंग येईल आणि रव्यामुळे छान कुरकुरीत होईल. आता या ठिकाणी मी इथे आपला जो घरातला लाल तिखट मसाला असतो तो मी इथे घालून घेतला आहे. तो मी 1 चमचा घालून घेतला आहे. सोबतच मी पाव चमचा इथे हळद घालून घेतले आणि मी या ठिकाणी आता मी इथे फक्त जिरे पावडर घालून घेतला आहे. आता याला छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या पद्धतीने आपण फिशला लावण्यासाठी कोटिंग बनवली तर फिशचं जे वरचं आवरण असतं ते अजिबात निघत नाही आणि फिश छान कुरकुरीत व्हायला मदत होते. तर 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. आता व्यवस्थित आपण या फिशला छान असं हा जो हे आपण कोटिंग बनवलेलं आहे ना रव्याचं, ते व्यवस्थित याला लावून घ्यायचं आणि बाकीचं जे एक्स्ट्रा लागलेलं असतं थोडंसं तो फिश जाळून घ्यायचा, म्हणजे फिशचं जे वरचं आवरण एकदम व्यवस्थित चिकटलं पण जाईल आणि ते तेलामध्ये जास्त जे वरचं आवरण असतं ना ते सुटणार नाही. तर फिशला कोटिंग झाल्यानंतर फिश थोडासा झाडून घ्यायचा, म्हणजे जे एक्स्ट्राचं जे पीठ लागलं असेल ते मोकळं होतं. तर आता इथे कोटिंग करून झाले. आता आपण याला तळून घेऊयात. फिश तळून घेण्यासाठी यामध्ये आता पुरेसं फिश तळण्यापुरतं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. इथे मी साधारणतः 3 ते 4 पळ्या यामध्ये तेल घालून घेतलं आहे. तर आजच्या रेसिपीमध्ये मी थोडी फोडणी घालणार आहे. त्यासाठी मी इथे 2 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि यावरती आता मी फिश घालून तळून घेणार आहे. असं केलं की फिशला थोडासा फ्लेवर वेगळा येतो आणि तो खायलाही छान लागतो. आता फिश तळून घेण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करून फिश तळून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्ये कुठेच आपल्याला म्हणजे मंद गॅस करायचा नाही किंवा बारीक करायचा नाही आहे. पूर्ण फिश आपल्याला मध्यम आचेवरती ही फिश तळून घ्यायची आहे. एक साईडनी 5 मिनटं, दुसऱ्या साईडनी पण 5 मिनटं. आता तेलामध्ये फिश कधी सुटतो, जेव्हा तुम्ही गॅसची फ्लेम बारीक करता आणि त्याला सारखं सतत हलवतात तेव्हा आपला जो ही फिश आहे ती तेलामध्ये सुटते. तर असं न करता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम आच करून ही फिश तळून घ्यायची आहे. त्यामुळे ही फिश एकदम कुरकुरीत आणि तेलकट होत नाही. तर या प्रकारे आपलं बोंबील फिश फ्राय तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.